नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण सर्वजण लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहोत. आपण या व्हिडिओमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात महत्त्वाची तसेच आनंदाची आणि एकदम खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तसेच आपण आपल्या या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रत्येक वेळी काय काय घडतंय या सर्व माहितींची अचूक माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन येतो. त्याच्यामुळे आपल्या या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ज्या लाडक्या बहिणी आपले व्हिडिओ बघतात त्यातील जवळजवळ 98% या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, फक्त व्हिडिओ बघतात आणि स्किप करतात. पण जर आपल्याला लाडक्या बहीण योजनेबद्दल सर्व डिटेल माहिती वेळोवेळी लवकरात लवकर पाहायची असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पहिली सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख हे अनाऊन्स केलेली आहे. तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 15 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारी अशा 3 दिवसात 3 टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. किती? 15, 16, 17 फेब्रुवारी अशा 3 दिवसात 3 हप्त्यांमध्ये. तसेच ज्या कोणी महिला निकषात बसत नाहीत तरी सुद्धा त्या या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी घाबरून जाऊ नका. सरकारकडून असं सांगण्यात आलेले आहे की सरकार तुमच्यावरती कोणतीच कारवाई करणार नाही आणि कोणाकडूनही पैसे परत मागून घेणार नाही, म्हणून कोणीही घाबरू नका. कोणतीच कारवाई होणार नाही आहे. आणि जर का तुम्हाला असे वाटले की मला पैशांची गरज नाही तर तुम्ही स्वतःहून पैसे सरकारकडे जमा करू शकता, पण सरकार तुमच्याकडून पैसे मागून घेणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारजवळ मागणी केलेली आहे की सरकारने लवकरच निवडणुकीपूर्वी दिलेले वचन होते की लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, ते वचन आता पूर्ण करायचं आहे. सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये द्यायला सुरुवात करायची आहे आणि हे 2100 रुपये फेब्रुवारी महिन्यापासून द्यावे असे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारला निर्देश दिलेले आहेत. तसेच आणि सरकारवरती टीका केलेली आहे की निवडणुकीच्या आधी सरसकट महिलांना पैसे वाटप केले आणि आता निवडणूक झाल्यानंतर महायुती सत्तेत आल्यानंतर आता का निकष बदलले जातात किंवा आता काय निकषांची तपासणी केली जात आहे. त्याच्यामुळे सरकारने ही योजना केवळ निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठीच घेऊन आलेली होती. सरकारने कोणाचेही अर्ज रद्द करू नये, तसेच कोणत्याही महिलेचे पैसे परत मागून घेऊ नये आणि कोणत्याही महिलांवरती कारवाई करू नये. जर कोणत्याही महिलेवरती कारवाई केली तर शिवसेना उद्धव ठाकरे गट पूर्ण रस्त्यावरती उतरेल. तसेच सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेरतपासणी या अंगणवाडी सेविका तसेच जे मृत महिलेच्या नावाने खाते चालू आहे त्यांची चौकशी ग्रामसेवक करणार आहेत. म्हणजे अर्जांची फेरतपासणी करण्याचे काम हे ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका हे मिळून करणार आहे. तुम्ही टीव्हीवरील बातमी पाहू शकता. लाडक्या बहिणींची जबाबदारी ग्रामसेवकांवरती. मयत महिलांचा लाभ बंद करण्याचं आवाहन. म्हणजे ज्या मयत महिला आहेत म्हणजे मृत झालेल्या महिला आहेत त्यांच्या नावाने सुद्धा काही लोक आहेत जे सरकारची फसवणूक करत आहेत. ते लोक मृत पावलेल्या महिलेच्या नावाने सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत आहेत. तर असे अकाउंट तपासून ते अकाउंट बंद करण्यासाठी ग्रामसेवक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा ही जबाबदारी ग्रामसेवकांवरती टाकलेली आहे. सर्वात महत्वाचे 2 निकष तपासले जात आहेत. एक म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन आहे का? जर 4 चाकी वाहन असेल तर ते अकाउंट बंद करण्यात येईल. आणि दुसरं म्हणजे लाडक्या बहिणीच्या घरचं किंवा लाडक्या बहिणीच्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या आत असावे. वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या आत असावे. हे 2 निकष प्रामुख्याने तपासले जात आहेत. तसेच सरकारकडून असं सांगण्यात आलेलं आहे की मार्च महिन्यापर्यंत अर्जांची छाननी पूर्ण होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यापर्यंत अर्जाची छाननी पूर्ण होणार आणि या योजनेचा लाभ फक्त गरीब आणि शेतकरी महिलांनाच मिळावा यासाठी सरकार काम करत आहे आणि अर्जांची फेरतपासणी करत आहे. पुणे जिल्ह्यातून महत्वाची बातमी पुढे आलेली आहे की अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे परत केलेले आहेत. महिलांनीच आपले स्वतःचे पैसे परत केलेले आहेत. कारण काही लोकांकडून अशा अफवा पसरवल्या जातात की सरकार लाडक्या बहिणीवरती कारवाई करणार. ज्या महिला निकषात बसत नाहीत किंवा ज्या महिला श्रीमंत आहेत किंवा ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्या महिलांच्या विरुद्ध सरकार कारवाई करणार आहे अशा अफवा पसरवल्या जातात. म्हणून महिलांनी घाबरून आपले सरकारकडून मिळालेले पैसे सरकारला परत केलेले आहेत. त्यातून जवळपास 75,000 महिलांकडून योजनेचे पैसे परत केलेले आहेत. किती? 75,000 पेक्षा जास्त महिलांनी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फेब्रुवारी हप्ता येण्याच्या अगोदर जवळजवळ 5 लाख फॉर्म रद्द केलेले आहेत. किती? 5 लाख फॉर्म सरकारकडून रद्द केलेले आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा सर्व महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही आहेत तर असं करू नका. कारण लाडकी बहीण योजनेची सर्वात महत्वाची एकदम खरी आणि आवश्यक अशी माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी
म्हणून सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.